हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर आम्ही चाललो आहे तयार होऊन वर्धेला, कारण आज आहे हळद आणि अहेरसुद्धा राहील. तर आज चाललो आम्ही मुक्कामी. तर कॉल आलेला होता, जायचा आहे, वेळ झाला, आता वाजलेले आहे 10 आणि मला बोलवलं होतं 9 वाजता. तर वेळ झाला, आता निघते मी इथून देवळीवरून. सर्वात आधी जाईन आईकडे आणि मग नंतर, आणि यावेळेस माझा मुक्काम आईकडेच राहणार आहे. तर आईकडे जाणार आणि आईचे ते बॅग्स वगैरे हे घेऊन येणार नंतर मागून. मी शानू आणि मी दोघीजणी आता शानू आणि मी दोघीजणी जाणार. अजून नानू बी येणार आहे. हो, ज्ञानू पण येणार आहे. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत एन्जॉय करा. चला मग भेटते मी तुम्हाला नंतर तिथे. तर हां, लाईक तर भेटते तुम्हाला तिथे गेल्यानंतर. तर मी डिरेक्टली इकडेच आली, आईकडे न जाता इकडेच आली शान्वीला घेऊन, कारण बॅग्स वगैरे माझ्याजवळ काही होत्या नाही. हे घेऊन येणार होते नंतर बॅग वगैरे. तर आल्या आल्या बघते तर काय छोट्या मुलांचं इथं चालू पण झालेलं होतं. मला वेळ झालेला होता भरपूर त्याच्यामुळे. आणि इथे मी पहिल्यांदाच बघितलं नवरदेवाची अशी एंट्री. तर इथे चालू होतं फोटोग्राफरचा असा कर तसं कर करणं. आणि या ताई ज्या आहे, या ताई आहे ननदबाई. तर त्या रायपूरला राहतात. तर त्यांना तेच विचारत होती कधी आल्या, काय आल्या. आणि ते नवरदेवाचं फोटोशूट चालू होतं. तर छान सर्व डान्स वगैरे करत नवरदेवाला इथे स्टेजवर घेऊन आले. आणि इथे बघा शान्वी, तुम्हाला ओळखू येणार का? शान्वी इथे फोम मशीन होती, त्याच्यामुळे मला इतके एन्जॉय करत होते, खूप जास्त एन्जॉय करत होते. आणि मला शान्वी यात कुठे आहे म्हणून असं 2 सेकंदासाठी असं बघावं लागत होतं, कुठे गेली म्हणून. आणि सर्वजण असे खाली बसून सर्व म्हणजे खूप एन्जॉय करत होते मुलं. आणि DJ तर होताच. तर इकडे चालू होतं हळद लावणं. आई वडील सर्व पूर्ण त्यांची फॅमिली जी आहे सर्वांची इथे हळद लावणं चालू होती. आणि फोटोवाले असं करा तसं करा. आणि आहे किरणताई तरी आला राहतात नागपूरला, त्यासुद्धा आजच आल्या. तर त्यांच्याशी बोलली थोडा वेळ. आणि आम्ही हळद खेळायला गेलो. तर यांना तर तुम्ही ओळखताच. तर त्या मला बोलल्या इतक्या उशिरा काय आली आणि असं तसं. तर आणि मग इथे वहिनी वगैरे यांनी फोटोज वगैरे काढून घेतले हळद वगैरे लावून. आम्हाला तर काही हेच नव्हतं की फोटो काढायचे आहे, हळद लावायची आहे. मला आठवणच नाही राहिली. मग मला आवाज देत होते, पण मी इकडे शूट घेण्याच्या नादात सर्व राहून गेलं. मला वाटतं मे बी मी लावली होती की काय माहिती नाही. असेल, फोटो असेल तर माहीतच पडेल. आणि हे आहे या घरचे मुलगी आणि जवाई, या दोघांनी मिळून छान हळद लावली नवरदेवाला. आणि इथे चालू झाला आहे आमचा डान्स. तर डान्स सुरू झाला आणि शेवटपर्यंत आम्ही काही थांबलो नाही. किरणताईंनी शेवटपर्यंत डान्स केला. त्यांना ठरवूनच आल्या होत्या की मी शेवटपर्यंत डान्स करणार. आणि या लग्नात ना मेन म्हणजे तीनही दिवस मस्त DJ होता. आणि लग्नाच्या दिवशीसुद्धा रात्री हे होतं बँजो म्हणतात बहुतेक, आय थिंक त्याला. हो, तर ते होतं. तर म्हणजे ना मी फक्त लग्नात थोडा वेळ शांततेनं म्हणजे असं बसून राहिलो, पण रात्रीसुद्धा आमचा मस्त डान्स सुरू झाला. आणि फर्स्ट टाईम असं झालं होतं माझ्यासोबत की पहिल्यांदा मी एवढा डान्स केला. आणि म्हणजे पहिल्यांदा नाही, नेहमीच डान्स करते, थकली असो काही असो डान्स करते म्हणजे करतेच. तर पहिल्यांदा असं झालं माझ्यासोबत की डान्स केल्यानंतर माझे पाय नाही दुखले. पण शेवट असा कारनामा झालेला आहे. तर मी पडली, हळद खेळता पडली मी. जेव्हा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा हळद खेळल्या जाते पुन्हा, तर तेव्हा मी खेळता पडली. खेळता म्हणजे नाही, मला असं सिम्पली मी अशी चालतच होती, तर पायात पाय अटकला. आणि
म्हणजे कपडे ओले होते ना, त्यामुळे माहिती नाही काय झालं, कसं नाही माहिती नाही, पण ते एकदम असं टोंगळ्याच्या भारावर पडली, तर माझा टोंगळा पूर्ण फुटून गेला. आणि त्या वर्षी म्हणते तर त्या दिवशी मी शूट नाही केला. जो काही थोडा असेल तर मी टाकणार. तर या 2 दिवस मी मस्त एन्जॉय केलं, लग्न आणि हळद. खूप जास्त एन्जॉय केलं. मस्त शान्वीसुद्धा मस्त ती आपलं खेळत होती. तिने पण मला काही कशाचा त्रास नाही दिला, काही नाही. फक्त शेवट तिला हे फोम जे आहे ना, त्याच्यामुळे ना डोळ्याची जरा आग होती, त्याच्यामुळे थोडा त्रास दिला. बाकी आम्ही मस्त लग्न एन्जॉय केलं. आणि हे नव्हते, त्याचं थोडंसं रिग्रेट होतं. तर आणि ते आम्ही वहिनीला खाली बसवलं होतं, तर त्यांनी माझासुद्धा हात खाली ओढला आणि खाली बसवलं. तर मस्त खाली बसूनही आम्ही मस्त डान्स केला. बघू शकता तुम्ही, डान्स करायच्या नादामध्ये काही नाही, कुठेही बसा काही. ते इथे बघू शकता तुम्ही, नवरदेव वगैरे सर्वजण मस्त एन्जॉय करत होते. आणि ते माझे नवरदेवासोबत जे डान्स करतात ते माझे काका आहे आणि त्यांच्या परिवारातले जावई. तर सर्वांनी छान मस्त एन्जॉय केलं. आणि इथे जसं फोम उडवणं चालू होत होतं ना, तसं मी बाहेर निघत होती. पण याच्यात मी जेव्हा खाली बसली ना, तेव्हा मग फोमचं पूर्ण माझ्या अंगावर येऊन गेलं होतं. आणि या फोमच्या याच्यामुळे ना कोणी ओळखूही नव्हतं येत की कोण कोण आहे काय म्हणून. पण शेवट ना शान्वीला डोळ्याचा म्हणजे ते डोळ्यात वगैरे जात होतं ना, त्यामुळे थोडंसं डोळ्याला तिला इरिटेशन होत होतं. तर ती म्हणत होती, मम्मी मला झोप येते. आणि माझी एक चुकी झाली की मी डायरेक्ट इकडे आली आणि कपडे वगैरे काहीच नव्हते आणले सोबत. तर तिला ना थंडीसुद्धा वाजत होती. पण थोड्या वेळानंतर मग तिला मी थांब म्हटलं, बसवलं तिला उन्हात नाही बाहेर. आणि मग नंतर तिला मग मी घरी येऊन गेली. त्याच्यानंतर मी तिला काही आणलं नाही, कारण की ऊन खूप होती. घरी जाऊन मी आंघोळ वगैरे केली आणि नंतर तिला घरीच राहू दिलं. मी सोबत काही आणलं नाही, कारण आहेर वगैरे करायचे होते त्याच्यामुळे. आणि जेवण करायलासुद्धा बोलवलं होतं. मग परत चालली आली होती मी. आणि इथे मला कॅमेरा पकडायसाठी व्यवस्थित असं कोणी भेटलं नाही. म्हणजे ना खूप व्हिडिओ हालत होते, त्याच्यामुळे ना आधीचे थोडेसे व्हिडिओ खूप असे हाललेले आहे. पण आता हा जो व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे, तर इथून तर हा व्हिडिओ माझा क्लासमेट होता, तर फोटोग्राफर होता तो. तर मी म्हटलं मला 2-3 क्लिप्स घेऊन दे छान मस्त. तर त्यांनी छान मस्त असं शूट करून दिलं. तर माझा जर तो व्हिडिओ बघत असेल तर त्याला माझ्याकडून खूप खूप थँक्यू असं पण म्हटलेलं आहे मी त्याला. पण छान शूट केलेलं आहे, आता मी बघत आहे. तर खूप छान असं शूट केला होता, त्याच्यामुळे मग बरं झालं मला तो भेटला तिथे. आणि ही आहे वंदू मावशीची सूनबाई. तर खूप छान त्या वहिनीसुद्धा खूप छान असा डान्स केला आहे. तर 2-3 दिवस छान मस्त आम्ही एन्जॉय केलं लग्न. त्यानंतर इथे आले होते दादा, तर ताईंनी छान मस्त त्यांना हळद लावली. मग त्यानंतर सुरू झालं होतं इथे घुंगट मी चांद होगा सॉन्ग. तर जसं यातमध्ये सर्व लेडीजनी इथे सर्कल करून इथे गरबा चालू होता त्यांच्या प्रत्येकाच्या आपापल्या हिशोबाने. आणि सर्व यात इन्वॉल्व झाल्या, सर्वांनी डान्स केला. तर खूप छान, त्यांना पण असे गाणे आवडतात. आणि त्यात मुली लेडीज म्हणजे सर्वच डान्स करू शकतात. आणि जेंट्स मधात होते छान मस्त.
आमच्या आत्या आणि आई दोघींनी पण छान मस्त डान्स केला या गाण्यावर. आमच्या आत्याला कधीच आम्ही बघितलेलं नाही, पण त्या आल्या दोघी नंदा भाऊजांनी छान डान्स केला. छान मस्त वाटलं बघून. आणि हे जे 2-3 दिवस लग्नाचे जे आहे ते व्लॉगिंग आहे, व्हिडिओज येणार आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला डान्स म्हणजे कंपल्सरी दिसणार, म्हणजे दिसणारच. आणि लग्नाच्या दिवशीसुद्धा मी जास्त काही शूट करू शकली नाही आतमध्ये, कारण खूप जास्त गर्दी होती आणि गरमीमुळे ना काही सुचत नव्हतं. तर थोडं मी शूट केलं होतं लग्नाच्या दिवशीचं. आणि नंतर मग रात्री डान्स होता तो तर मला खूप जणांनी थोडा क्लिप करून दिलेला आहे, तर ते होतेच माझ्याजवळ. तर डान्स म्हणजे कंपल्सरीच आहे, कंपल्सरी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला डान्स दिसणार म्हणजे दिसणारच. लग्नाचे जे आता व्हिडिओ येणार आहेत त्या व्हिडिओमध्ये. आणि इथे एवढ्याही आत्तो बहिणी दादांच्या मागे लागल्या होत्या, कारण माम भाऊ आहे ना ते, तर म्हणून त्यांच्या मागे लागले. हे तर काही आले नव्हतेच. सर्व काही झाल्यानंतर बराच वेळ डान्स DJ होता आणि दुपारची वेळ होती, तर टाईम लिमिटेशन काही होतच नाही. तर त्याच्यानंतर मग सर्वजण घाई करत होते, नानोऱ्याची तयारी करा म्हणून. मग इथे नानोऱ्याची तयारी सुरू झाली होती. आणि इथे आई पण गेल्या, म्हणजे मावशी, आई, अजून कोण होतं माहिती नाही. तर यांनी नानोरे घातले. आमच्या इकडे हळद झाल्यानंतर इथे नानोरे होतात, तर आई वडील बहिणी भावजे असे सर्वजण जोडप्याचे नानोरे होतात. आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर तयारी वगैरे सर्व करून आली आणि आल्याचे जेवण करायला बसली. जेवणात मिक्स व्हेज वरण पोळी भात तडक्याचं वरण होतं. खूप छान मस्त असं जेवण झालं. सिंपल होतं पण खूप छान मस्त जेवण झालं. आणि इथे ऐराचे सर्वजण पिशव्या आणत होते आणि स्टेजवरच जेवायला बसलो होतो कूलरसमोर, कारण खूप जास्त अशी गरमी होत होती. तर ते स्टेजवरच बसलो होतो. ऐरा वगैरे झाल्यानंतर नंतर झाले, बसले होते ते पुन्हा उठले. खानगवडीचं लग्न आहे, इथं सब पैसे बसले आहे, जवाई फवाई आहे, हवाई पण आहे. आणि एक जवाई हवा घेऊन राहिली मागून, आणि मग काढा संध्याकाळी. आता घर ते इकडं हा ना शाळा लोकेशन घेऊन घ्या ना, ते तिथं काढायला लागते. आणि छान मस्त असे पातळ वगैरे सर्व घालून आलेले होते आणि छान मस्त तयाऱ्या करून आले ते. कोणी पातळ घातले ते, कोणी छान साड्या घातल्या होत्या. सर्वांची आपण छान मस्त फोटो काढायचे, रील्स करायचे. तर आम्ही एक रील्सची प्रॅक्टिस करत होतो, तर ते आम्हाला स्टेजवर काही जमत नव्हतं. तर असं आम्ही रील्सची प्रॅक्टिस करत होतो. आणि छान आईस गोल्याची पार्टी झाली. रायपूरवाले भाऊजी होते ना, त्यांनी आम्हाला आईस गोल्याची पार्टी दिली. तर आणि मग नंतर ते झाल्यानंतर इथे अहेर सुरू झाले. आणि ते आईने सर्वांना अहेर केला, दोन्ही आत्यांना आणि नवरदेवाला सर्वांना अहेर केला इथे. आणि मी त्यांच्या हातात एक देत होती. नारळ पान आई विसरल्या होत्या, तर मी मोठ्याला म्हटलं दे, म्हटलं तुझ्या ह्याच्यातलं दे, म्हटलं जवळचं, म्हणलं खात्यावर लिहून घेशील म्हटलं. तर अशीच आमची गप्पा मजाकबाजी चालू होती. आणि ते त्यानंतर मग मी घरी गेली. घरी जाऊन थोडा वेळ आराम केल्यानंतर मग हे आले. तर मला कॉल आला यांचा की आपल्याला कार्यालयामध्ये जेवण करायला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर मग मला शूट करायची आठवणच नाही राहिली. मग व्हिडिओ मला एंड करायची सुद्धा आठवण नाही राहिली. तर आता मी पुन्हा निघाली आहे. घरी गेली होती मी, आता पुन्हा निघाली आहे. कार्यालयामध्ये जायचं आहे जेवण करायसाठी. हे आले आहे घ्यायसाठी मला. तर यांची खूप इच्छा होती मस्त 2-3 दिवस लग्नाला यायचं, लग्न एन्जॉय करायचं, पण सुट्टीच नाही मिळाली. का
तर मला लावतं पप्पा. लांडेसरला नाही जाऊ दिलं मला. लांडी सोडलं मला सुट्ट्या द्या. हे काकाचं लग्न आहे. मला जाऊ द्या लवकर. असं म्हणायचं. पप्पा नाही ऐकत का तू? हा? लवकर म्हणायचं. लवकर जायचं. लवकर यायचं. हा? चला तर मग आता आम्ही जातो तिथे कार्यालयामध्ये. ही गाडी आहे ना, किया किया कियाची सोनेट आहे ते. थकून खूप आहे, खूप जास्त थकून आहे, पण परत परत सर्वे भेटत नाही ना, एका जागी गोळा होत नाही ना. आताच काय ते बोलायला भेटते, एन्जॉय करायला भेटते, मग सर्व आपापल्या घरी चालले जातात. त्याच्यामुळे थकावट वगैरे काय आहे ते सर्व लग्न झाल्याच्या नंतर. चला मग आता भेटू तिथे गेल्यानंतर. मम्मा मी तर असा झाला आजचा हळदीचा प्रोग्राम आणि असा गेला माझा आजचा दिवस. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. बाय बाय, भेटू उद्या नवीन